चौकशी करा जबाब घ्या स्टेटमेंट नव्हता जखमीला सर्टिफिकेट मागून घ्या दोघांना भेटून दोन्ही गेले होते दोघांना जाऊन भेटून घरी जाऊन त्या दिवशी गेले आपण बंदोबस्त आले ह्याच्यावर तुम्ही त्याचं सर्टिफिकेट मागवा सर्टिफिकेट त्याला मागून घ्यावं लागेल सर्टिफिकेट बाबा असलं सिरियस आलं तर पडलं तर त्याला मोड आपल्याला काय करायचं आपण त्या रिपोर्टमध्ये काय येणार नाही मला पण माहिती त्यांना जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी जीव मारण्याची धमकी कुठे जाऊ तिचे जीव मारतो 506 जीव मारला धमकी 34 मध्ये एखाद्याच्या जास्त नाही 4-5 जण सगळं आता स्टेटमेंट दिल्यानंतर तुझ्या अजून 2 नाही 4 बेले पण ऑफिस झाला जीव मारण्याचा कोणती जीव मारण्याचा कोणते 507 झालं नॉन डिलिव्हरी ऑफिस 507 झालं मग काय होतं काय लावायला पाहिजे काय लावायला पाहिजे 5 साल जीवे मारण्याची धमकी दिली काय लावता सांगा तुम्ही मला तुम्हाला सांगतो 5 साल लावून टाकला आम्ही 507 जीव मारण्याची मग काय आयपीसी उडून दाखवा 5-6 काय तर कलम दाखवा आयपीसी दाखवा त्यांना 5-6 काय मला आयपीसी बघा ते काय दाखवलं जे आहे ते आयपीसी तुम्हाला साहेब तुम्ही आम्हाला दाखवा काय दाखवा तुम्हाला कलम काय आहे ते दाखवा ना आम्हाला त्याच्यामध्ये सर्टिफिकेट आता पाच जणांची नावं टाका ऐका 5 नाही 10 येतात ऐकून घ्या आता घरी आले होते चौकशीला साहेब भेटले मला पण मी समाधान झालं त्याला बोललो मी साहेबाला माझं समाधान आहे मी जे FIR मी नोंदवायला लावलो होतो तशा पद्धतीने झालं नाही मला काट्याचे मार आहे माझ्या काळाला मार आहे पाच व्यक्ती दोघांची आमच्या मी नव्हतो ना हे माहित आहे माझ्या करता दाखल करून माझ्याकडे आलं मी याच्या घरी जाऊन याच्या आईला याच्या फॅमिलीला बोलून कोणीतरी द्या त्यांच्या छोट्या मुलीचं नाव म्हणून शेवटी तिचं तरी सांगा म्हणून साक्षीदार कोणतं साक्षी लागत नाही आमच्या तर कोणी देणार असेल आम्हाला कुणाचं तरी द्या घरच्याचं तयार करा मुलीचं नाव साक्षीदार लागतात ना कुठल्या घटनेला तुम्ही अजून स्टेटमेंट द्या परत साक्षीदार जेव्हा 4 मास 4 मासात कारवाई होती तिच्या होत कशी नाही अजूनपर्यंत घाबरलेली आहे पोलिसाला काही बोलतात कोणी बोलतात अजूनपर्यंत रडते मिरची पावडर टाकून तिच्या आई वडिलांना तिच्या समोर मारतात तरी साहेब ते लोक मोकाट फिरत येतो काय करायचं ऐकून घ्या